हे जे ह्या वर्षाचं जे वेबिनार आहे, ह्या वेबिनारचा आज तिसरा दिवस आणि आजचं हे आजच्या तिसऱ्या दिवसाचं शेवटचं चर्चासत्रातलं शेवटचं व्याख्यान आहे श्री सुकृत रवींद्र बोराडे. आणि मित्रांनो, आपण सलग 3 दिवसापासून बघतोय प्रत्येक वक्त्यांनी जर बघितलं असेल तर रेड ग्लोब आणि क्रिम्सन ह्या 2 व्हरायटीवर जास्त भर दिला. त्याचं कारण एक की द्राक्ष उत्पादकांमध्ये ह्या 2 व्हरायटींची सध्या मोठी क्रेज तयार झालेली आहे आणि त्यासाठीच श्री सुकृत बोराडे यांनी क्रिम्सन व्हरायटीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि दर्जेदार त्यांनी त्यामध्ये उत्पादन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असूनही त्यामध्ये त्यांनी निर्यातक्षम अशी द्राक्ष तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये तिथं वापर केला. तसंच क्रिम्सन या व्हरायटीतही त्यांनी अतिशय चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळं आपण त्यांना आजच्या ह्या आपल्या चर्चासत्रासाठी आमंत्रित केलं आहे. तर मी ह्या व्यासपीठावर आमंत्रित करतो सन्मान्य श्री सुकृत रवींद्र बोराडे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या द्राक्ष उत्पादकांना क्रिम्सन व्हरायटीबद्दल सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार. द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंच व योगेश कृषी सेवा केंद्र, आजचा या ऑनलाईन वेबिनारचा शेवटचा दिवस आहे. तर मला दिलेलं हे जे टॉपिक जे वेबिनारमध्ये आहे कृषी क्रिम्सन सीडलेस प्रोडक्शन प्रॅक्टिसेस. तर सगळ्यात आधी मी माझं इंट्रो देतो. माझं नाव सुकृत रवींद्र बोराडे. माझं एज्युकेशन MBA मार्केटिंग झालेलं आहे आणि मी शेती साधारण 2015 पासून करतोय. तर आपण आता जाणून घेऊ क्रिम्सन सीडलेस बद्दल. क्रिम्सन सीडलेस ही लेट मॅच्युरिंग रेड सीडलेस ग्रेप आहे. तुम्ही बाजूला ज्यांचा फोटो बघताय हे ह्या डॉक्टर डेव्हिड रामिंग यांनी 1989 मध्ये क्रिम्सन सीडलेस ही USDA मध्ये यांनी ही इंट्रोड्यूस केली. तर हे ब्रीडर आहे क्रिम्सन सीडलेसचे. तर क्रिम्सन सीडलेस ही क्रिस्पी रेड सीडलेस व्हरायटी आहे. क्रिम्सन सीडलेस हे विगरस ग्रोवर आहे. त्याला फर्टिलिटी मॉडरेट आहे, म्हणजे कमी पण नाही आहे जास्त पण नाही आहे, मध्यम फर्टिलिटी आहे. ह्या व्हरायटीचं एक उत्कृष्ट असं आहे का ही रेन रेजिस्टन्स व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीला लागणारं जे PGR आहे ते खूप कमी आहे. हिची जी नॉर्मल बेरी साईज आहे ती 17 ते 20 मिलीमीटर पर्यंत जाती व तिची जी ऑप्टिमम ब्रिक्स आहे जी 18 ते 20 पर्यंत असती. व्हरायटी खूप ॲसिडिक आहे तर त्याची शुगर पण हाय असेल. तर एवढं ॲसिड मॅच करायला शुगर पण हाय राहते. ह्या व्हरायटीचा अजून एक उत्कृष्ट असं आहे की ही व्हरायटी ह्या व्हरायटीला हाय कोल्ड स्टोरेज लाईफ आहे. तर ही ऑलमोस्ट 5 ते 6 महिने ही व्हरायटी कोल्ड स्टोरला राहू शकते. तर हिचं एक हे बेनिफिट आहे. तर आता आपण आपल्या फार्मबद्दल थोडंसं जाणून घेऊ. आमचा फार्म पांढुर्लीला आहे जो सिन्नर तालुक्यात आहे. आमच्याकडे थॉम्सन, क्रिम्सन आणि RA15 आहे, ज्याच्यामधून क्रिम्सन सीडलेसचं जे प्लांटेशन आहे ते साधारण 15 एकरपर्यंत आहे. आमच्याकडे जे प्लांटेशन आहे ते पोल्सनवरती आणि डॉगरेज रुस्टॉक हे 2 रुस्टॉकवरती आहे. प्लांटेशन डिस्टन्स 10-6 आहे आणि 9-5 पण आहे. सॉईल आमची सँडी सॉईल आहे, मुरमाड जमीन आहे, रिप केलेली आहे. वॉटर रिटेन्शन सॉईलचं 100 ते 120 मिलीमीटर आहे. तर खूप हलकी जमीन आहे ती. तर डबल इनलाईन 1.6 लिटरपासून तर 2 लिटरपर्यंत आम्ही डबल इनलाईन यूज करतो. आणि वॉटर टँक आमचा खूप छोटा आहे. तर साधारण 45 ते 60 मिलीमीटरपर्यंत हा वॉटर टँक आहे, ज्याचं इरिगेशन 3 तास ते 4 तास असं येतं. म्हणजे प्लॉट वाईज ते डिफर करतं आणि इरिगेशनचे दिवस आमचे 4 ते 5 दिवसांमधून येतं. तर ते पण प्लॉट वाईज आणि ETO वाईज डिफर करतं. ते इरिगेशनची जी मेथड आहे जी आम्ही यूज करतो ती मॉइश्चर फिल मेथड आहे. खड्डे घेऊन मॉइश्चर चेक करायचं आणि इरिगेट करायचं. ट्रेलिस वाईट ट्रेलिस आहे. तर तुम्ही बाजूला फोटो बघू शकताय, हा मुरमाड जमिनीतला फोटो आहे. हा क्रिम्सनचाच प्लॉट आहे पोल्सनवरती. तर याची जी रूट डेप्थ आहे ती अराउंड 3.5 मीटरपर्यंत आहे आणि 2.5 मीटरपर्यंत त्याची रूट विड्थ आहे. तर साधारण तुम्ही बघू शकताय का हे टोटली रूट्सनी कव्हर झालेलं आहे.
तर याचा जो टँक आहे तो अराउंड 45 to 60 मिलीमीटर्सचा आहे. तर असं आहे. तर आपण जाणून घेऊ का आम्ही कसं काम करतो क्रिम्सन सीडलेसमध्ये. सगळ्यात पहिले प्रूनिंग करतो. तर बेसिकली प्रूनिंग आपली नॉर्मलच असती. 9 डोऱ्यांवरती, सबक्यांच्या वरती 2 डोरे. प्रूनिंग नंतरून आम्ही काड्या बांधून घेतो आणि त्याच्यानंतरून आम्ही डॉरमॅक्स ॲप्लिकेशन करतो, जे 4% ते 5% हा स्टँडर्ड ॲप्लिकेशन आहे. तर आम्ही काय करतो, 600 लिटरच्या ब्लोअरला 24 लिटर असं डॉरमॅक्स टाकून देतो आणि चालू करून देतो. परत संपलं का परत 600 लिटरला 24 लिटर टाकून परत चालू करतो. तर एक साधारण त्याच्यामध्ये जर गेस करायला गेलं तर पर एकर पाणी 250 लिटरपर्यंत पर एकर पाणी जातं त्याच्यामध्ये. तर हे असं तुम्ही बघू शकताय का अशा प्रकारे केन टाय केल्या जातात प्रूनिंग नंतरून. याचं जेणेकरून प्रॉपर कव्हरेज होईल डॉरमॅक्सचं आणि औषध वाया जाणार नाही. हे असं डॉरमॅक्सचं ॲप्लिकेशन करतो. तर तुम्ही बघाल का सगळे डोरे डॉरमॅक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात या ॲप्लिकेशनमध्ये. आणि साधारण प्रॉपर सगळं सेफ्टी मेजर दिलेलं जातं लेबरला. त्यांना आदल्या दिवशी व त्या दिवशी काही व्यसन वगैरे करायला आम्ही सांगत नाही आणि प्रॉपर सेफ्टी मेजर सगळं दिलेलं जातं डॉरमॅक्स ॲप्लिकेशनसाठी. तर तुम्ही इथं बघू शकताय का एवढ्या प्रमाणात जेव्हा डॉरमॅक्स ॲप्लिकेशन जातं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% स्प्राउटिंगला भेटतो. तर 100% स्प्राउटिंगमुळे काय होतं का तुमचा जो पिकअप आहे, जो तुमचा बूस्ट आहे तो खूप फास्ट जातो. तर या स्प्राउटिंगमुळे काय होतं का तुम्हाला नंबर ऑफ बंचेस खूप भेटतात. आणि डॉरमॅक्स ॲप्लिकेशन आणि इव्हन स्प्राउटिंगमुळे काय होतं का तुम्हाला साधारण इन केस जर तुमच्या सबकेनच्या बर्डमधून जर स्ट्रॉंग बंच निघाला नाही तर साधारण खालच्या डोऱ्यांमधून पण तुम्हाला बंच भेटून जातो, कारण की तुमचं 100% स्प्राउटिंग झालेलं असतं तिथं. तर आपण बघू आता मॅनेजमेंट कशी केली जाते बर्ड ब्रेकपासून सकरिंगपर्यंत. तर हे 3 टप्प्यामध्ये डिवाइड केलेलं आहे प्रेझेंटेशन. तर आपण बघू का बर्ड ब्रेकपासून सकरिंगपर्यंत काय मॅनेजमेंट केली जाते. तर याच्यामध्ये बघा जे सगळ्यात पहिलं जे ॲप्लिकेशन केलं जातं ते CPPUचं केलं जातं 400 ते 500 ml पर एकर कॉटन बर्ड स्टेजला. तर ह्या ॲप्लिकेशन करायचा जो फायदा आहे, ह्या ॲप्लिकेशननी इव्हन स्प्राउटिंग भेटती व हे ॲप्लिकेशन बंचच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करतं व त्यांना सशक्त करतं. तर एक सांगू इच्छितो, जो बंच आपल्या डोळ्यामध्ये असतो तो बंच ॲक्च्युली मागच्या छाटणीलाच बनलेला असतो आणि तो तिथं इनिशिएट होतो आणि तिथून तो डिफरेन्शिएट होत चालतो. आणि एक जेव्हा आपण प्रूनिंग करतो आणि जेव्हा ही स्टेज येते तर तो बंचमध्ये खूप ट्रिमेंडसली त्याची डेव्हलपमेंट चालू होती. तर हे जे CPPU हे सिंथेटिक सायटोकायनिन आहे, तर हे त्याची डेव्हलपमेंट बूस्ट करायला मदत करतं. तर हे CPPU त्याचे लॅटरल किती राहतील, त्याचे मनी किती राहतील हे त्याला डेव्हलप करायला हे CPPU मदत करतं व बंच स्ट्रॉंग करतं, जेणेकरून ते जिरणार नाही. क्रिम्सन सीडलेस ही जी व्हरायटी आहे याच्यावर एक मुख्य जो प्रॉब्लेम आहे सगळ्यांना जो आढळून येतो तो आहे बंच जिरण्याचा. त्याला इंग्लिशमध्ये फिलाज म्हणतात. फिलाज म्हणजे काय का घडाचं रूपांतर बारीमध्ये होणे. तर आता हे का होतं आपण हे जाणून घेऊ. तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचा रोल सगळ्यात मोठा आहे. तुम्ही जे काम एप्रिलला केलेलं आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला ऑक्टोबरला भेटणार. याच्यामध्ये बर्ड ब्रेक म्हणजे ह्या फिलाजच्या टाईममध्ये इरिगेशनचा सगळ्यात मोठा रोल आहे. जर तुमचं वॉटर टँक जर ड्राय असेल आणि अचानक जर तुम्ही इरिगेट करताय त्या टाईमला तर तिथं शूटची ट्रिमेंडस ग्रोथ होईल आणि तिथं बंच तुमचा बारीक जाऊ शकतोय. अजून एक, जर आता जर सपोज पाऊस आला, अचानक पाऊस आला, वातावरण ढगाळ झालं आणि तिथं पण जर तुमचं मॉइश्चर ऑप्टिमम नसलं किंवा रूट झोन तुमचा ड्राय असला तर तिथं म्हणजे सडन जेव्हा इरिगेट भेटल झाडाला पाणी भेटल तर ते सडन पाणी अपटेक होईल आणि तिथं तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप फास्ट होईल, जेणेकरून तुमचा बंच बारीक जायची शक्यता आहे. आता कसं आहे का झाडासाठी पहिले शूट असतं आणि मग बंच असतो, त्याच्यामुळं ते व्हायची शक्यता आहे. तर तिथं कार्बोहायड्रेट लेवल हे खूप महत्त्वाचे आहे. तर तो साधारण जो आपण CPPU जो सांगितला ॲप्लिकेशन तो या स्टेजला केला जातो. तर ही कॉटन बर्ड स्टेज आहे, ही साधारण तुमच्या बागेमध्ये 8 ते 9 दिवसापर्यंत येते ही. तर याच्यात एक मी सांगू इच्छितो का आमच्याकडे दोन्ही रूस्टॉक आहे. तर फिलाजचं जे प्रमाण आहे ते पोल्सनवरती फार कमी आहे,
डॉगरेजवरती जास्त आहे. याच्यात पोल्सनवर कमी राहायचं कारण असं आहे का पोल्सन हा मॉडरेट विगर प्रोव्हाइड करतो झाडाला, तर याच्यामध्ये जेणेकरून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप होत नाही, तर तुमचं बंच तिथं थोडासा सेफ राहतो. तर डॉगरेज हे काय करतं का ट्रिमेंडस ग्रोथ प्रोव्हाइड करतं शूटला, तर तो प्रॉब्लेम तिथं आढळून येतो. अजून काही आपण याच्यात प्रिकॉशन घेऊ शकतो ज्याच्यामध्ये नायट्रोजन ॲप्लिकेशन आपल्याला टाळायला लागेल इनिशियल डेजमध्ये. काही फॉलियर ॲप्लिकेशन आपण करू शकतोय बंच अबॉर्शन थांबवण्यासाठी. तर मेनली 05234 किंवा मग 0946 म्हणून या ज्या ग्रेड आहे ज्या पोटॅश आणि फॉस्फरस युक्त आहे प्लस ॲमिनो ॲसिड हे आपण यूज करू शकतोय. तर ॲमिनो ॲसिड ते बंचला स्ट्रेटनिंगचं काम करतील आणि पोटॅशियम ते न्यूट्रिशनचं काम करतील, तर जेणेकरून तो बंच स्ट्रॉंग होईल आणि तो तिथं जिरणार नाही. इक्लोन मॅक्स आणि कमापचं पण ॲप्लिकेशन आपण तिथं करू शकतोय. तर इक्लोन मॅक्समध्ये जे ऑक्झिन्स आहे जे सायटोकायनिन आहे ते ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन तिथं बंचला ताकद देतील व तिथं त्याला स्ट्रॉंग करतील. आणि जो कमाप 26 जो आहे इथं वापरायचं कारण असं का कमाप 26 हा अमोनिकल नायट्रोजन किंवा नायट्रोजन डायजेस्ट करण्याला मदत करतो, तर तिथं तो तुम्हाला हेल्प करणार आहे बंच स्ट्रॉंग करायला आणि ॲबॉर्शन कमी करायला. HEDP झिंक म्हणून एक नवीन प्रोडक्ट आहे EDTA, त्याच्या EDTA पुढचं हे फॉर्म आहे HEDP चिलिटिंग एजंट. ते झिंकचे ॲप्लिकेशन तुम्ही करू शकताय. मित्रांनो झिंक इथं सर्वात महत्त्वाचं आहे कारण की झिंक तुमची ग्रोथ आणि तुमचं बंच स्ट्रॉंग करण्याला हेल्प करतं. याच्यामध्ये मला एक सांगूशी वाटतं की या स्टेजला कोणतं पण ग्रोथ रिटार्डंट यूज करू नका, जेणेकरून तुम्ही तुमचा शूट दाबाल आणि काय होईल का याच्यात तुमचे प्रॉब्लेम अजून वाढतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आणि एक मी सांगू इच्छितो का कसं आहे का जो बंच स्ट्रॉंग आहे तो सर्व्हाइव्ह करेल आणि जो वीक आहे तो ॲबॉर्ट होईल. त्याच्या म्हणायचा उद्देश काय का तुमचं एप्रिलचं काम तुम्ही वरचे किती पण स्प्रे मारा काही करा, पण जर तुमचं एप्रिलचं काम बरोबर नसेल, बंच चांगला इनिशिएट नसेल, तर तो बंच 100% जिरणार. कार्बोहायड्रेट लेवल खूप इम्पॉर्टंट इथं काम करता. तर आपण आता बघू सकरिंग टू फ्लावर कसं नियोजन केलं जातं. तर सकरिंग युजली 16 ते 17 दिवसापर्यंत केलं जातं. तर सकरिंग या व्हरायटीमध्ये मला तरी असं वाटतं की जेव्हा 100% आपण खात्री आहे का आता बंच कुठे जाणार नाही, तर आपण तिथं सकरिंग करू शकतो. तिथे साधारण 16 ते 17 दिवसापर्यंत येतं. तर सकरिंगमध्ये 2 बंच पर केन असं ठेवलं जातं. सकरिंग म्हणजे फेलफूट काढणे, तर 2 बंच पर केन असं ठेवलं जातं त्याच्यामध्ये. तर असं टोटल जर तुम्ही बघायला गेलं तर 35 ते 38 काडीपर्यंत आपण काम करतो. तर एक साधारण तुम्ही धरून चला का 60-70 बंचेस हे टोटल बंचेस झाडावर असतात आणि हे बंचेस घेऊन आपण पुढच्या फ्लावरिंगपर्यंत घेऊन जातो. तर क्रिम्सन सीडलेसमध्ये अजून एक जो प्रॉब्लेम आहे का त्याचा जो बंच आहे तो खूप छोटा असतो, युजली तो छोटा निघतो. तर तो आपण थोडासा नॅचरली आपण त्याला स्ट्रेचिंग प्रोव्हाइड करू शकतोय. तर त्या स्ट्रेचिंगसाठी आपण इक्लोन मॅक्स आणि ॲमिनो ॲसिडचा स्प्रे घेऊ शकतोय, जेणेकरून त्याला थोडीशी ग्रोथ भेटेल आणि तो चांगला स्ट्रेच होईल. मित्रांनो जेव्हा आपलं हे जे बंचेस 100% सेफ असतात आणि आपल्याला माहिती आहे आता हे कुठंच जाणार नाही, तर आपण त्या टाईमला इरिगेशनमध्ये आपण नायट्रोजन फर्टिगेशन करू शकतोय, जेणेकरून आपल्याला जी शूट ग्रोथला हेल्प होईल. इथं पण झिंक आणि कॅल्शियमचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या कंटिन्युअस ग्रोथसाठी आणि बंच याच्या डेव्हलपमेंटसाठी. पहिल्या 15 दिवसांपर्यंत परत इथं आलेलं पॉईंट मेन्शन आहे कार्बोहायड्रेट स्टोरेज. मित्रांनो काय होतं का पहिल्या 15 दिवसापर्यंत प्लांट हे स्टोर कार्बोहायड्रेट्सवरती काम करतं. तर याच्यात परत मी सांगतो तुमचं एप्रिलचं काम खूप महत्त्वाचं आहे, ऑक्टोबरचं काम त्याच्यावर डिपेंड आहे. तर पहिले 15 दिवसापर्यंत प्लांट त्याच्या स्वतःच्या स्टोरेजवर चालतं, पण तिथून पुढं त्याला जो पिकअप घ्यायचा आहे तो तुम्हाला खालून प्रोव्हाइड करायला लागेल. तर तिथं तुम्ही काही म्हणजे काही सप्रेस केला शूट किंवा काही केलं तर तिथं तुमचा विपरीत परिणाम होऊ शकतोय त्याच्यावरती. तर तिथं तुम्ही नायट्रोजन ॲप्लिकेशन प्रमोट करू शकताय ऑप्टिमम शूट ग्रोथसाठी. आणि मॉइश्चर लेवल सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या स्टेजला, कारण की इथून तुमचं टेक ऑफचा पिरियड आहे हा. तर एक साधारण फ्लावरिंगपर्यंत तुम्ही बघू शकताय फोटोमध्ये
टार्गेट असतो का फ्लावरिंगपर्यंत वरच्या कॅनोपी म्हणजे 1 मीटरपर्यंत शूट व्हायची, म्हणजे हा टार्गेट असतो. तर याच्यामध्ये काय होतं का जेवढा तुमचा, आता ही व्हरायटीला आपल्याला जास्त PGR यूज करता येत नाही, तर याचं जे आहे ते सगळं ग्रोथवरती आहे, पाण्यावरती आहे. तर जेवढा तुमचा शूट ग्रोथ होईल तेवढा तुमचा बंच स्ट्रेच होईल. जर तुमचा शूट जर ग्रोथ झाला नाही तर तो बंच पण स्ट्रेच होणार नाही, ज्याच्याकरून पुढे जाऊन तुम्हाला स्टीफ बंचेस आणि कॉम्पॅक्टची अडचणी येतील, कॉम्पॅक्ट बंचेस आहे. तर त्याच्यामुळे मॉइश्चर लेवल आणि इरिगेशन खूप इम्पॉर्टंट आहे या स्टेजला, कारण की इथून तुम्ही रेस स्टार्ट करणार आहे. तर आपण फ्लावरिंग आता पुढे जाऊया, मॅनेजमेंट फ्रॉम फ्लावरिंग टू होरायझन. तर आता ह्या स्टेजला फ्लावरिंगच्या जस्ट आपण 1-2 दिवस आधी बंचच्या आजूबाजूचे पानं काढून घेऊ शकतोय, जेणेकरून स्प्रे हा बंचपर्यंत जाईल, थिनिंगचा स्प्रे. तर याने आपल्याला कव्हरेज बेटर भेटणार आहे. तर थिनिंगचं ॲप्लिकेशन आपण इथं जो सजेस्ट म्हणण्यापेक्षा इथं मारू शकतोय आपण, तो 0.5 to 1 ppm झिप पर एकर प्लस LBU गरज असेल तर हा ॲप्लिकेशन 110% ब्लूमला वापरू शकते. आता 110% ब्लूम म्हणजे काय, एक सोप्या भाषेत सांगण्यात आलं तर 100% फ्लावरिंग नंतरून दुसरा किंवा पहिला किंवा दुसरा दिवस. तर ह्या व्हरायटीमध्ये ही व्हरायटी फुल फ्लावरिंगमध्ये गरज नाही, पण एक फुल फ्लावरिंग नंतरून एक स्टेज येते का जिथं तुम्ही हात लावला आणि तिथं तुमच्या हातात मनी करायला चालू झाले का तेव्हा हा स्प्रे द्यायचा तुम्ही. तर ह्या स्प्रेमध्ये तुम्ही काही गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. ह्या स्प्रेचे काही फायदे, काही तोटे पण आहे. काही गोष्टी तुम्ही ह्या स्प्रेचे एक कन्सिडर करायला पाहिजे, जशी का स्टेज, क्लायमेट, वाईन विगर, रूस्टॉक आणि नायट्रोजन लेवल. तर आपण स्टेज बघू. जर सपोज हा स्प्रे तुम्ही अर्ली दिला तर तुमची तिथं जास्त गर होईल आणि तुमच्या नंबर ऑफ बेरीज खूप जास्त ड्रॉप होतील आणि तिथं तुमचं बर्न स्ट्रक्चर कॉम्प्रोमाइज होईल. क्लायमेट जर ढगाळ वातावरण असलं तर जी कार्य जीएचा जो स्प्रे तुम्ही घ्याल त्याचे थोडेसे विपरीत रिझल्ट येऊ शकत आहे. वाईन विगर म्हणजे झाडाची विगर, शूटची विगर ही खूप महत्त्वाची आहे या स्टेजला. जर तुमची शूटची विगर खूप चांगली असेल तर तुम्ही हा स्प्रे टाळू शकताय किंवा मग याला 0.5 एवढा करू शकताय. तर तुम्हाला वाईन विगर खूप महत्त्वाची आहे हा स्प्रे घेताना, कारण की काय होतं, जशी ही व्हरायटी ग्रो करेल तशी ही थिनिंग करेल, नॅचरली थिन होईल. तर याच्यामध्ये तुमची जर सपोज कॅनोपी खूप चांगली आणि खूप चांगली ग्रोईंग आहे तर तुम्ही हा स्प्रे स्किप करा. हा जर तुम्ही तिथं टाकला तर तिथं तुमचे प्रॉब्लेम अजून वाढतील, तुमचं जास्त मनी ड्रॉप होतील आणि तुमचा साखरी बंच व्हायची शक्यता आहे तिथं. इथं नायट्रोजन लेवल पण खूप महत्त्वाचे आहे या स्प्रेसाठी. तर हे काही तोटे आहे या स्प्रेचे, पण या स्प्रेचे काही फायदे असे आहे का हा स्प्रे सपोज जर तुमची थिनिंग जर होत नसेल, तुमची शूट थोडीशी कमी आहे, तर इथं शूट ग्रोथ प्रमोट करेल आणि तुमची जी फ्रूट सेट आहे तो कमी करेल, तो थिनिंगला तिथं मदत करेल आणि तुमची बेरी लेंथ पण हा तिथं वाढवेल. तर हा स्प्रे थोडासा तुम्ही स्टेज बघून, तुमची कॅनोपी बघून, तुमची वाईन विगर, तुमचं इरिगेशन लेवल, नायट्रोजन लेवल हे सगळं बघून हा स्प्रे घ्यायला पाहिजे. कारण की हा स्प्रे प्रॉपर गेला तर चांगलं आहे, नाही गेला तर तुम्हाला खूप तोटे होतील. तर हा स्प्रे एक साधारण आपण तिथं घेऊ शकतोय. आता लो ब्युरेट युरिया घ्यायचं कारण याच्यात असं, जसं मी तुम्हाला बोललो, जर तुमची विगर आणि नसेल तर ती थोडीशी तुमची विगर प्रमोट कराल. इथं या स्टेजला तुम्हाला झाडाला स्ट्रेस द्यायचा नाहीये, इरिगेशन तुमचं ऑप्टिमम लेवलला पाहिजे. जर इरिगेशन लेवल जर ऑप्टिमम लेवलला नसेल तर तुमची थिनिंग होणार नाही आणि तिथं तो बंच ओव्हरसेट होऊन जाईल आणि शॉर्ट बेरीजचं फॉर्मेशन जास्त होऊन जाईल. तिथं व्हरायटीला शॉर्ट बेरीजचा इश्यू आहे, त्याच्यामुळं झाडाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका, जेणेकरून तुमची ओव्हरसेटिंग वाढेल. तर अजून काही ॲप्लिकेशन जीएच्या अपार्ट आपण घेऊ शकतोय, जो लो ब्युरेट युरियाचा आणि सल्फरचा. तर लो ब्युरेट युरिया आणि सल्फर हे तुम्ही दिलेल्या डोसेसप्रमाणे घेऊ शकता, 1 किंवा 2 ॲप्लिकेशन. ते अल्टरनेट डेजला तुम्ही घेऊ शकताय, तर जेणेकरून तुम्ही शॉर्टबेरी गाळायचा प्रयत्न या स्प्रेनी करू शकताय. नॅनो युरिया म्हणून इफ्कोचा एक युरिया आहे,
तो सुद्धा खूप छान युरिया लिक्विड युरिया आहे. तर तो पण तुम्ही 1 ml ते 2 ml असे 2 ॲप्लिकेशन करू शकता, जेणेकरून तुम्हाला पाहिजे अशी गर भेटेल. ह्या व्हरायटीची जी गर आहे ती साधारण एक 4 mm पर्यंत गरतच असते, त्याच्यानंतरून ती सेट होती. तर तुम्हाला चान्सेस आहे का तुम्ही तिची जेवढी शॅटर करता येईल तेवढी तुम्ही करू शकताय. तर आपल्याला निश्चित शॅटरिंग भेटल्यानंतरून आपण क्रॉप लोड ॲडजस्टमेंट ही खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे या व्हरायटीमध्ये. तर एक साधारण टार्गेट असा असतो का वन बंच 1 शूट असं ठेवायची एक प्लॅनिंग असतो. तर साधारण त्याच्यामध्ये 80 ते 90 बेरीज आपण प्लॅन करतो ठेवायचा. त्याच्यावरती गेलं तर काही प्रॉब्लेम्स होतात, जे आपण पुढं जाऊन बघू. कारण की ही व्हरायटी कॉम्पॅक्ट बंचेस, ह्या व्हरायटीमध्ये बंचेस कॉम्पॅक्ट होता पुढं जाऊन, जेणेकरून आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. व्हरायटी पावडरी मिल्ड्यूला खूप सेन्सिटिव्ह आहे. तर कॉम्पॅक्ट बंचेस झाले तर तिथे पावडरी मिल्ड्यू यायची शक्यता असते. त्याच्यामुळे नंतरून तुमच्याकडे काही ऑप्शन नसते. बंच जेवढा लूज राहील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. इथं तुम्ही इनिशियल स्टेजला इक्लोन मॅक्स आणि कॅल्शियमचे स्प्रे टाकू शकताय बेरी बूस्ट करायला, बेरी साईज बूस्ट करायला. तर एक साधारण तुम्ही असं तुम्हाला दिसतंय का ह्या स्टेज म्हणजे ही एक साधारण स्टेज आहे जिथं क्रिम्सनची मनी हातात ड्रॉपिंग स्टार्ट होती. तिथं तुम्ही स्प्रे घेऊ शकताय थिनिंगचे, किंवा मग तुम्ही LBA युरिया प्लस सल्फर हे थिनिंगला बेरी थिनिंगला वापरू शकताय. तर साधारण बेरी सेट याचा बेरी थिनिंग 4 mm पर्यंत चालत असते बेरी शॅटरिंग, आणि एक साधारण 4 mm ला याची बेरी शॅटर कंप्लीट होतो. आणि तुम्ही साधारण 5 ते 6 mm ला ह्या व्हरायटीमध्ये गडलिंग ट्राय करू शकताय. माझ्या हिशोबाने गडलिंग करणं मस्ट आहे, कारण की गडलिंग ह्या व्हरायटीमध्ये तुमचं बेरी वेट आणि बेरी साईज इन्क्रीज करायला हेल्प करतं. तर गडलिंग साधारण तुम्ही 5 ते 6 mm ला करायला पाहिजे या व्हरायटीमध्ये. अर्ली गेलं तर त्याचे काय विपरीत परिणाम होऊ शकतात, जिथं तुम्हाला बर्निंगचे प्रॉब्लेम इश्यू येऊ शकतात. तर तुम्ही जेवढं लेट जाल तेवढं तुम्हाला हेल्प होईल साईजसाठी. तर गडलिंगमध्ये तुम्हाला एक सिंगल कट द्यायचा आहे फक्त, आणि याच्यासाठी झाडाला, तर जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल साईज बूस्ट करण्यासाठी. आणि गडलिंग प्लस इथोफोन ॲप्लिकेशन जे आपण पुढं करू, तर त्याच्यामध्ये तुमची साईज वाढणार आणि पॅकेबल यील्ड पर एकर तुमचे जास्त निघणार. तर क्रिम्सन सीडलेसमध्ये सायझिंगचं ॲप्लिकेशन, क्रिम्सन सीडलेस ही GA साठी सेन्सिटिव्ह व्हरायटी आहे. हाय डोसेस ऑफ म्हणजे जिब्रेलिक ॲसिडचे हाय डोसेस जर तुम्ही दिले तर भविष्यात म्हणजे पुढे जाऊन फ्रूट कलरसाठी ते खूप प्रॉब्लेम येणार आहे. तर सायझिंगचा ॲप्लिकेशन या व्हरायटीमध्ये खूप एक क्रिटिकल हे करतो, क्रिटिकल रोल आहे सायझिंगचा ॲप्लिकेशन. सायझिंगचा ॲप्लिकेशन जर तुम्ही खूप अर्ली दिला तर त्याच्यामध्ये असं होणार आहे का रॅचीस म्हणजे घडाचा दांडा हा जास्त एक्सपोज होणार आहे ॲप्लिकेशनसाठी, आणि मनी कमी होणार आहे. तर ह्या अशा वेळेस जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर ॲप्लिकेशनचं डिपॉझिशन मण्यावर कमी आणि दांड्यावर जास्त व्हायची शक्यता आहे, जेणेकरून जाड दांडे आणि स्टिफनेसचा इश्यू येऊ शकतो. पुढे जाऊन तो बेरी ड्रॉपिंगमध्ये कन्वर्ट होतो. तर तुम्हाला हे अवॉइड करण्यासाठी ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला जो सायझिंग ॲप्लिकेशन करायचा आहे तो एक साधारण पूर्ण बंच जेव्हा क्लोज होईल, साधारण तुम्ही 7 ते 8 mm ला जेव्हा पूर्ण बंच क्लोज होईल तेव्हा तुम्ही हा ॲप्लिकेशन करू शकताय. तर यावेळेस तुमचं टार्गेट सगळं बेरीवर असेल आणि रॅचीजवर कमी असणार. तर बेरी सायझिंगसाठी ESSने आपण 7 ते 8 mm ला 3 ग्राम जीब आणि 300 कंबाईन असं देऊ शकतोय. हाय डोसेस जीबमुळं पुढं जाऊन कलरिंगचा इश्यू येतो, त्याच्यामुळे तुम्ही हे देऊ शकता. याच्यात अजून एक सांगू इच्छितो, यूज ऑफ CPPU ड्युरिंग सायझिंग डिले कलर फॉर्मेशन इज क्रिम्सन सीडलेस. CPPU ह्या स्टेजला दिलं तर क्रिम्सन सीडलेसमध्ये कलर फॉर्मेशनला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे CPPU तुम्ही अवॉइड करा. अपार्ट फ्रॉम बेरी सायझिंग ॲप्लिकेशन तुम्ही इक्लोन मॅक्स आणि कमापचे एक अल्टरनेट बेरी साईजला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, जेणेकरून तुमचं बेरी साईज पण बूस्ट होईल आणि स्ट्रेस रिलीफ होईल, आणि कमाप तिथं
तुमचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पण हेल्प करेल तिथं हे करायला. तर आता आपण मॅनेजमेंट फ्रॉम व्हरायझन टू हार्वेस्ट बघू. तर बेरी कलर फॉर्मेशन ह्या व्हरायटीमध्ये खूप एक क्रुशल स्टेज आहे. जगभरातला डाटा असा आहे का 20 ते 30% माल झाडावरतीच असतो जो हार्वेस्ट होत नाही पुअर कलरेशनमुळं. तर याच्यासाठी तुम्ही इथोफोन यूज करू शकता. आता आपल्याकडे इथोफोनचं लेबल क्लेम पण आलेला आहे. तर इथोफोनचा स्प्रे हा तुम्हाला राईट टाईमवर घ्यायचा आहे. जर तुम्ही राईट टाईमवर घेतला नाही तर याचे काही तुम्हाला ड्रॉबॅक्स पण फेस करायला लागतील जे तुमचे बेरी फर्मनेस आणि बंचच्या शेल्फ लाईफवरती खूप मॅटर करतील. तर इथोफोन तुम्ही एक साधारण 80 ते 100 ml पर एकर 600 लिटरला तुम्ही पहिला स्प्रे घेऊ शकताय. तर पहिला स्प्रे तुम्हाला कधी घ्यायचा आहे जेव्हा 100% सॉफ्टनिंग आणि 5 ते 10% बेरी कलर म्हणजे कुडमुडं तुम्हाला कलर दिसायला लागला का तिथं तुम्ही पहिला स्प्रे घेऊ शकताय. आता दुसरा स्प्रे तुम्ही एक साधारण 30 ते 40% कलरला 7 दिवसांनी दुसरा स्प्रे घेऊ शकताय. मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या स्प्रेमध्ये खूप छान कलर जर येत असेल तर दुसरा स्प्रेचा डोस तुम्ही कमी करून घेऊ शकताय किंवा दुसरा स्प्रे तुम्ही टाळू शकताय. आता मागच्या 2 वर्षापासून क्लायमेट खूप छान आहे कलरिंगसाठी. तर ओव्हर कलर येतोय तर तिथं 2 ॲप्लिकेशनची काहीच गरज नाही. एक ॲप्लिकेशनमध्ये तुमचं 100% कलर येतोय. तर तिथं तुम्ही हे कन्सिडर करा का 600 लिटर पाणी इथं का सांगितलं आहे का तुमचं 100% कव्हरेज होईल. आता इथोफोनचं ॲप्लिकेशन तुम्ही युजली दिवसा करू नका, रात्री करा, जेणेकरून औषध हे बंचवर राहील आणि इव्हॅपोरेट होणार नाही. अजून एक तुम्ही फार्मामिन के म्हणून एक प्रोडक्ट आहे जे तुम्ही यूज करू शकताय 1 लिटर पर एकर. याचे 2 ॲप्लिकेशन तुम्ही करू शकताय प्रत्येक 10 दिवसांनी. फार्मामिनमध्ये कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम आहे जे ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे आणि कंपनीची काय प्रोप्रायटरी त्याच्यात आहे जे कलर बूस्ट करतं आणि तुमची ब्रिक्स पण वाढवतं. हे तुम्ही वरायजनच्या आधी पण घेऊ शकता आणि वरायजनच्या एक नंतरून घेऊ शकता. असं तुम्ही स्प्रे हे प्लॅन करू शकता. तर हे तुम्ही ट्रायल करून बघा जर म्हणजे तुम्हाला काय रिझल्ट वाटतं. तर एक साधारण इथं हा छोटासा बार ग्राफ आहे. तर या बार ग्राफमध्ये टायमिंग ऑफ गडलिंग वर्सेस पॅकेबल यील्ड आणि ट्रीटेड व ट्रीटेड विथ इथोफोन अँड अनट्रीटेड विथ इथोफोन. तर तुम्ही बघा फ्रूट सेटला जेव्हा गडल केलं आणि इथोफोन सोबत ट्रीट केलं तेव्हा पॅकेबल यील्ड वाढलेली आहे. तर इथून लक्षात येतं का तुम्ही गडलिंग प्लस इथोफोन ही तुमची पॅकेबल यील्ड वाढवणार आहे. तर काही गोष्टी आता हे तर मॅनेजमेंटचा पार्ट झाला. काही कल्चरल प्रॅक्टिस जे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे या व्हरायटीमध्ये. तर काही जे फॅक्टर्स आहे जे क्रिम्सन सीडलेसचं कलर फॉर्मेशनला अफेक्ट करता जसं की क्लायमेट. जर एक्स्ट्रीम हीट असेल तर तिथं कलर फॉर्मेशनला थोडासा इश्यू येतो. टेम्परेचरचा रोल खूप मोठा आहे कलर फॉर्मेशनमध्ये. तर एक साधारण डे आणि नाईटच्या टेम्परेचरमध्ये साधारण 15 डिग्रीचा डिफरन्स हा पाहिजे कलर फॉर्मेशनसाठी. कलर फॉर्मेशनसाठी सगळ्यात जर बेनिफिशियल आपण कंडिशन जर सांगू इच्छितो तुम्ही का वॉर्म डे आणि कोल्ड नाईट म्हणजे गरम दिवस आणि थंड रात्र ही सगळ्यात जास्त फेवरेबल आहे कलर डेव्हलपमेंटसाठी. आता दुसरा मुद्दा येतो क्रॉप लोड मॅनेजमेंट. मित्रांनो, ही व्हरायटी क्रॉप लोड मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे या व्हरायटीमध्ये. हेवी क्रॉप लोड तुम्हाला ठेवता येणार नाही या व्हरायटीवरती कारण की तो हेवी क्रॉप लोड कलर फॉर्मेशनला इश्यू होतो तुम्हाला. तर त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर प्लॅनिंगच्या हिशोबाने तुम्हाला या व्हरायटीवरती क्रॉप लोड ठेवायला लागणार आहे. इरिगेशन आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा पण खूप मोठा रोल आहे इथं. इरिगेशन परत हेच आलं का तुमचं मॉइश्चर लेवल ऑप्टिमम पाहिजे, स्ट्रेस नाही दिला पाहिजे तिथं कोणत्याच प्रकारचा. आणि न्यूट्रिशनमध्ये तुमचं जे आलं नायट्रोजन मॅनेजमेंट हे तुमचं खूप महत्त्वाचं पाहिजे. एक्सेस यूज ऑफ नायट्रोजन डिलेस कलर इन क्रिम्सन सीडलेस. तर तिथं तुमचं नायट्रोजन यूज हा थोडा कुठंतरी लिमिटमध्ये पाहिजे किंवा मग वरायजनच्या 10 दिवस आधी तुम्ही हे बंद करून टाका जेणेकरून तो कलर डेव्हलपमेंटला अफेक्ट करणार नाही. यूज ऑफ एक्सेस PGR. एक्सेस PGR जसं मी मगाशीच सांगितलं जिब्रॅलिक ॲसिडचा एक्सेस यूज आणि CPPUचा.
तर हे एक एक काला एक एक स्टेजला तुमच्या विरुद्ध काम करता कलर डेव्हलपमेंटसाठी. कॅनोपी मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा रोल म्हणजे एक नंबर आपण याला कन्सिडर करू कलर फॉर्मेशनसाठी. कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये तुमची प्रॉपर कॅनोपी मॅनेज पाहिजे, तुमचा लीफ एरिया इंडेक्स पाहिजे, ओव्हर कॅनोपी जर असेल तो पण हा प्रॉब्लेम इथं येतो कलरसाठी. रूस्टॉक सिलेक्शन पण खूप मोठा क्रायटेरिया आहे कलरिंगसाठी. जसं 2 रूस्टॉक आता माझ्याकडे आहे, तर पोल्सनवरती बेटर कलर येतो आणि लवकर येतो, डॉगरेजवरती थोडासा लेट येतो आणि थोडा कलरिंगचा इश्यू येतो. तर काही एसेन्शियल प्रॅक्टिसेस मी सांगू इच्छितो गुड कलर डेव्हलपमेंटसाठी. तर लीफ रिमूव्हल अराउंड द बंचेस शुड बी डन ॲट बेरी सेट अँड बेरी सॉफ्टनिंग. तर आपण बेरी सेट म्हणजे एक साधारण जेव्हा बेरी सेटिंग होईल तेव्हा एकदा लीफ रिमूव्हल करू शकतोय आणि बेरी सॉफ्टनिंगला लीफ रिमूव्हल करू शकतोय. तर जेणेकरून सूर्यप्रकाश हा आपल्या बंचेसवरती पडेल. ओव्हर लीफ रिमूव्हल पण खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. जास्त लीफ रिमूव्हल केला तरी कलरला अडचण येऊ शकते. अजून एक मुद्दा ह्या व्हरायटीमध्ये म्हणजे एक सांगायचा आहे का व्हरायटीचे 2 बंचेस एकाला एक खेटले तरी कलरला अडचण येते. तर तुम्हाला चांगलं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे बंचेसचं झाडावरती, जेणेकरून ते एकमेकाला खेटणार नाही आणि त्यांच्यामध्ये गॅप राहील, जेणेकरून तुमचा कलर बूस्ट होणार. कारण की आम्ही बघितलं आहे का एकाला एक चिटकलेले घड त्याच्या बाहेरून कलर असतो पण मधून कलर येत नाही. तर त्याच्यामुळे ते बंचेस तुम्ही असे अरेंज करा का ते एकमेकाला लागणार नाही. व्हरायटीमध्ये एक इश्यू अजून आहे का जो कलर आहे तो ब्लॅकिश शेडकडे जातो. तर असे जे बंचेस असेल जे आतल्या कॅनोपीतले ते तुम्ही बाहेर ओढून बांधून घ्या आणि तिथले लीफ रिमूव्हल करा, जेणेकरून त्याच्यापर्यंत सूर्यप्रकाश भेटेल. प्रॉपर व्हेंटिलेशन कॅनोपीमध्ये पाहिजे. आता याच्यामध्ये एक असं सांगतो का कॅनोपीमध्ये ऑलमोस्ट 80% तुमचा ॲक्टिव्ह शूट्स ग्रोईंग पाहिजे, जेणेकरून जे अँथोसायनिक पिगमेंटसाठी ग्रोथसाठी हेल्प करेल ते इनडायरेक्टली तुमच्या कलरिंगसाठी काम करता. तुम्ही कॅनोपीमधून ओपन करू शकताय, बट ते बेरी सॉफ्टनिंग नंतरून करा, कारण की तिथं सनबर्निंगचा इश्यूचे चान्सेस असतात. बागेमध्ये डिफ्यूज सनलाईट पडायला पाहिजे. डिफ्यूज सनलाईट म्हणजे काय का बिबट्या चिता तुम्ही बघितला असेल तर त्याच्या बॉडीवरती जसे स्पॉट्स आहे तसे स्पॉट्स तुमच्या बागेमध्ये दिसायला पाहिजे. ते एक साधारण 25 ते 30% अशी डिफ्यूज सनलाईट तुमच्या बागेमध्ये पडायला पाहिजे, जेणेकरून कलर फॉर्मेशनला ते हेल्प करेल. पोटॅश आणि मॅग्नेशियमच्या लेवल्स पण ऑप्टिमम पाहिजे कलर फॉर्मेशनसाठी. मित्रांनो, याच्यामध्ये एक सांगू इच्छितो, बंचेस या व्हरायटीमध्ये कॉम्पॅक्ट होता. तर तुम्ही ह्या व्हरायटीमध्ये पाणी उतरल्यानंतरून काही हार्ड बेरीज काढू शकताय, कॉम्पॅक्ट बंचेस लूज करू शकताय आणि ओव्हरलोड कॅनोपी कुठे असेल तर तिथं बंच पण रिमूव्ह करू शकताय. तर हे सगळं तुमचं बंच कलर डेव्हलपमेंटसाठी हेल्प करणार आहे. क्रिम्सन सीडलेस ही पावडरी मिल्ड्यूसाठी खूप सेन्सिटिव्ह व्हरायटी आहे. तर त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही पावडरी मिल्ड्यूची मॅनेजमेंट तुम्ही एक त्याच्यावरती चांगली भर राहू द्या. थ्रिप्स आणि बोट्रायटस पण हा पण एक ह्या व्हरायटीचा इश्यू आहे. तर आपण आता ह्या फोटोमध्ये बघतोय का हे जे 2 बंचेस आहेत ते एकाच झाडावरचे आहे. एक बंच हा सावलीत होता आणि एक बंच हा उन्हात होता. तर तुम्ही बघू शकताय किती कलर डिफरन्स याच्यामध्ये जाणून येतोय. दुसरा जो खालचा पीक आहे त्याच्यामध्ये कॅनोपीमधून कट केलेली आहे, ते जेणेकरून सूर्यप्रकाश खाली येईल आणि कलरिंगसाठी हेल्प होईल. ते एक साधारण हार्वेस्टच्या टाईमला अशी कॅनोपी असती बागेमध्ये. तर आपण इथं आता हा 10x6चा प्लॉट आहे, तर टोटली कवर्ड आहे कॅनोपीमध्ये. हा पोल्सन रूस्टॉकवरती आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल का कॅनोपी टोटली कवर्ड आहे आणि 100% कलर आलेला आहे. हे असे काही आपल्याकडे कलरिंगचे प्रोसेस असतात बंचेसचे. हा हार्वेस्टच्या टाईमचा पीक आहे आणि हे असं एक इनडायरेक्टली असे फोटो दाखवून असं केलं तर असे तुम्हाला रिझल्ट्स भेटू शकतात.
मित्रांनो, आपण ज्यांच्याकडून शिकलो त्यांना धन्यवाद करायचा कधी कधी चान्सेस भेटतात. तर एक ग्रॅटिट्यूड एक टुवर्ड्स हे जे काही व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे म्हणजे मी शेतीत आलो आणि काम चालू केलं. तर रॉड्रिगो ओलिव्हिया, अरुण काका मोरे, रवींद्र बोराडे, विलास बोराडे, अनुदादा मोरे, बबलूदादा मोरे यांचं यांना मी माझं हे करतो, नमन करतो. अँड थँक्यू. एनी क्वेश्चन्स? सुकृत, एक प्रश्न आलेला आहे तुझ्यासाठी. क्रिम्सनसाठी वाय स्ट्रक्चर चांगले, अँगल किती असावा आणि सनलाईट पेनिट्रेशनसाठी काय आहेत? क्रिम्सनसाठी स्ट्रक्चर तर तुम्ही वाय ट्रेलिस पण करू शकताय आणि मंडप पण करू शकताय. हे तुमच्या मॅनेजमेंटवर डिपेंड आहे. वायमध्ये तुम्ही साधारण 150-140पर्यंत अँगल तुम्ही ठेवू शकताय आणि जेणेकरून तुम्हाला सनलाईट जास्त हार्वेस्ट करता येईल. आणि मंडपमध्ये असं का तुम्हाला काम जास्त वाढेल तुम्हाला, कारण की बांधायला लागेल. एवढाच एक इश्यू आहे. बाकी दोन्ही स्ट्रक्चरवरती व्हरायटी चांगली परफॉर्म करते, काही इश्यू नाही. ओके. इथेफॉन स्प्रेसाठी ESS की बाकी रेग्युलर स्प्रेअरनी स्प्रे घ्या? नाही, इथेफॉनसाठी तुम्ही रेग्युलर स्प्रेनीच करायला पाहिजे. कव्हरेज इम्पॉर्टंट आहे, व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहे. ESS नाही करायला पाहिजे, रेग्युलर स्प्रेनी करायला पाहिजे. क्रिम्सन व्हरायटीला पोंगा अवस्थेत पाऊस पडल्यानंतर घड बाळीवर जातात, तर याला तुम्ही काय उपाययोजना करतात? जसं मी सांगितलं, CPPU आपण जे पहिलं CPPUचं ॲप्लिकेशन करतो, तर हे CPPU तिथं तो बंच स्ट्रॉंग करायला हेल्प करतं, त्याची डेव्हलपमेंट करायला हेल्प करतं. आणि आपण जे ॲडिशनल स्प्रेज जे सजेस्ट केलेले आहे ज्याच्यामध्ये पोटॅश आणि फॉस्फरस आहे, तर हे स्प्रे तिथं हे स्प्रे तुमचा बंच तिथं स्ट्रॉंग करायला हेल्प करतं, ॲमिनो ॲसिड हेल्प करतं. आणि मित्रांनो, माझं एक सरळ मत आहे, जर तुमचं एप्रिलचं काम चांगलं असेल आणि तुमचे बंचेस जर स्ट्रॉंग असतील तर ते कोणत्या पण परिस्थितीमध्ये जिरणार नाही. आणि जर ते वीक असतील तर ते कसे पण जिरतील. तर तुम्ही वर किती स्प्रे मारा आणि काही करा, हे सगळ्यात म्हणजे माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. साधारणतः काही प्रश्न असे आहेत की काडीच्या आणि घडाचा जो देठ आहे हा फार छोटा असतो, म्हणजे काडीला एकदम जवळ असतो, जो हार्वेस्टिंग करताना बऱ्याचदा अडचण येते, मध्ये काडी कट करावी लागते. तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करतात? आपण जसं मी सांगितलं तुम्हाला सेकंड मॅनेजमेंटच्या स्टेजमध्ये, ह्या व्हरायटीला तुम्ही असं थॉम्सनसारखं बंच स्ट्रेचिंगचे GA एवढे देऊ नाही शकत, कारण की व्हरायटी जिब्रेलिकसाठी सेन्सिटिव्ह आहे. अति GA झालं तर कॉइलिंगचं प्रमाण वाढतं. तर तुम्ही इथं तुमचं न्यूट्रिशन आणि इरिगेशन मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग पाहिजे. तुमची कंटिन्युअस ग्रोथ पाहिजे, कारण की जे काय होणार आहे ते ग्रोथवरतीच होणार आहे. जेवढी ग्रोथ होईल तेवढा तो बंच स्ट्रेच होईल. जर तुम्ही तिथं काही चुकले, ग्रोथ रिटार्डंट वापरले किंवा मग काही कारणाने तुम्ही कॅनॉपी सप्रेस करायचा जर प्रयत्न केला तर तुमचे बंचेस स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा स्मॉल राहतील. सॉरी. कॉटन बडचा जो CPPUचं ॲप्लिकेशन आहे त्याने हे देठाचं अंतर वाढण्यास काही मदत होते का? इनडायरेक्टली त्याची हेल्प होती, कारण की कॉटन बडचा जो ॲप्लिकेशन आहे त्या पिरियडमध्ये कॉटन बडमध्ये बंचची ही ट्रिमेंडस डेव्हलपमेंट स्टार्ट होती. आणि तिथं त्याचे लॅटरल्स किती असतील, त्याच्या सेल्स किती असतील, तर 100% सायटोकायनिन तिथं हेल्प करतात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, रॅचिसच्या एलॉंगेशनसाठी. हे इंटरनल असतं, हे तुम्हाला दिसणार नाही, पण हे तिथं काम करतं. वेळ उशीर झालेला आहे, प्रश्न अजून बरेचसे बाकी आहे, परंतु ते सगळे नंतर आपण एक ऑडिओच्या माध्यमातून सगळ्या ग्रुपवरती शेअर करूया, त्याचे प्रत्येकाला रिप्लाय भेटून जाईल. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण पुढे करा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद
सुकृतजी, मला वाटतं आपण असंच मार्गदर्शन पूर्ण सीझनभर सर्व द्राक्ष उत्पादकांना द्यावं. कारण आगामी आपलं आत्ता छाटण्या सुरू होतील आणि द्राक्ष शेतीमध्ये एक नेहमी म्हटलं जातं की द्राक्ष शेतीमध्ये दरवर्षी प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि त्याची उत्तरंही द्राक्ष उत्पादकांना शोधावी लागतात. त्या पद्धतीत येणारा आपलं हे वर्ष एक वेगळं वर्ष आलेलं आहे की आवर्षणासारखी परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे आणि भविष्यात चांगला वरुण राजा भरभरून आपल्याकडे बरसला पाहिजे, जेणेकरून ती अडचण आपली दूर झाली पाहिजे. तर मित्रांनो, आजचं हे द्राक्ष पंढरी उत्तमराव टिकले कृषी विज्ञान मंडळ, द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आणि योगेश कृषी सेवा यांच्या वतीनं सलग 3 दिवस हा आपला द्राक्ष पंढरीचा द्राक्ष जागर अतिशय जोमानं सुरू होता. प्रत्येक दिवशी वक्त्यांनी अतिशय परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युवा वर्गाने भरभरून दिलेला, लाईव्हच्या रूपाने दिलेला जो प्रतिसाद दिला हा अवर्णनीय होता. आणि आज सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आज आपल्या ह्या कार्यक्रमाला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य माजी कुलगुरू डॉक्टर सावंत सर हे इथं उपस्थित झाले आणि त्यांनी द्राक्षावर परत आज एकदा रिव्हिजन सुरू केलं. मला वाटतं सर आता आपण आणखी जास्त वेळ ह्या द्राक्ष इंडस्ट्रीतच आपण द्यावा की जेणेकरून, कारण आजची आपली ऊर्जा, आपलं सगळी जी माहिती देण्याची पद्धत आम्ही जी 10-12 वर्षापासून जी अनुभवत आलो, मला वाटतं तेवढीच ताकद, तेवढीच ऊर्जा आजही तुमच्याकडे होती आणि नक्कीच आगामी कालखंडामध्ये द्राक्ष उत्पादकांना आपल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल, यात काही शंकाच नाही आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी अंतिम चरणात आलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मान्यवर लाभलेत त्यांचा आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्या ह्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये एक मोठी दुःखद घटना घडली. पिंपळगाव बसवंत येथील द्राक्षाचे आणि डाळिंबाचे शेतकऱ्यांशी अतिशय प्रेमाची नाळ जोडलेले व्यापारी आणि श्री शीतलदास गोविंदरामजी केवलानी, ज्यांचा SG ब्रँड होता आणि त्यांना सर्व आपला हा परिसर बाबूजी या नावाने ओळखत होता, त्यांचं रात्री दुःखद निधन झालं आणि सगळ्यात इंडस्ट्रीवर एक मोठी दुःखद शोककळा पसरली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं, द्राक्ष उत्पादकाच्या वतीनं मी इथं सभागृहातील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारे आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या चरणात आपण जात आहोत. आजच्या आपल्याला पहिल्या ज्या सेमिनारमध्ये ज्यांनी मौलिक असं मार्गदर्शन केलं असे सन्मान्य डॉक्टर SD सावंत सर यांना मी सत्कारासाठी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सत्कार योगेश कृषी सेवाचे संचालक मयूरजी जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर इकडे या. मयूर ठीक आहे. तिकडे सर
द्राक्ष पंढरीची जी टीम आहे त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या सर्वांनी. धन्यवाद. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत श्री आनंद ॲग्रो. हां, नेहमी ह्या सर्व उपक्रमाला अतिशय भरभरून मदत केल्यामुळंच हा उपक्रम इतका मोठा भव्यदिव्य सुरू झाला. त्याचे सर्व आनंद ॲग्रो केअरचे संचालक सन्माननीय हेमंतजी हेमाडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित आनंद ॲग्रोतर्फे सत्कार आणि सन्मान करावा. सर अजून मग बरं मग करायचं ना, मग एकत्रच करू. म्हणजे मग आपण मी पुढचे सत्कारार्थी आहेत श्री प्रवीणजी मोगल यांचा सत्कार. हा जो उपक्रम राबवताना ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली असे वैभव नाईकवाडी आणि आनंद ॲग्रोतर्फे आनंद ॲग्रोचे संचालक सन्माननीय हेमाडे सर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संयुक्त करा सर. बुके घ्या पाठीमागून. तुम्ही या ना सर, दोघं या. तुम्हीच पण दे बेडा दे इकडे. हां वैभव कुठे प्रवीणजी? दोघं जण दोन बाजूने या सर. सर हां हां त्यानंतर क्रिम्सन व्हरायटीबद्दल अतिशय मौलिक मार्गदर्शन करणारे श्री सुकृत बोराडे यांचा सत्कार मनोजजी जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आनंद ॲग्रोचे संचालक हेमाडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आनंद ॲग्रोतर्फे यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. सर या ना तुम्ही. इथंच थांबा सगळ्या. ह्यानंतर हा उपक्रम सलग 5 वर्षापासून सुरू आहे आणि हे काम करत असताना अनेक मान्यवरांचे अभिव्यक्तींचे याला लाख मोलाचे आम्हाला हातभार लागलेले असतात. असेच आनंद ॲग्रोचे संचालक सन्माननीय हेमाडे साहेबांचा सत्कार आज आपल्याला जे मान्यवर लाभलेत सावंत सरांनी करावा. सर यांनी आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलं, हे व्यासपीठ, म्हणून आज आपण सर्वदूर पसरू शकलो. तर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. आम्ही आपल्या ह्यानंतर पिक्टोग्रामचे संचालक की जेणेकरून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रेझेंट करण्याचा एक उपक्रम दाखवला. नक्कीच आमचे द्राक्ष उत्पादक सर्व आपले ऋणी आहोत. हा ओमकार सावंत. तसेच सरांचे चिरंजीव ओमकारजी सावंत ते पण आता ॲग्रिकॉस होऊन ह्या सरांचा जो वारसा आहे तोही अतिशय नेटाने त्यांनी पुढे जायचं ठरवलं आणि ॲग्रिकॉस असून द्राक्ष इंडस्ट्रीत चांगलं काम त्यांनी सुरू केलं आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा रूपी यांनी तुम्हाला आम्ही तुमचा सत्कार करतोय की ह्या ग्रेप इंडस्ट्रीत सरांनी इतकंच तुम्ही मोठं काम इथं उभं करावं.
धन्यवाद. अशा प्रकारे आज ह्या कृष्णाष्टमी निमित्त आजचा हा शेवटचं आपलं वेबिनारचं चर्चासत्र वेबिनार पूर्णपणे संपलेलं आहे. कृष्णाष्टमीच्या सर्व द्राक्ष उत्पादकांना, द्राक्ष पंढरी, द्राक्ष विज्ञान मंडळ, स्वर्गीय उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ व योगेश कृषी सेवाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो. तसेच आगामी द्राक्ष हंगामासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा देऊन हे वेबिनार संपलं असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.